युद्ध जिंकण्याची तयारी युद्ध सुरू झाल्यावर नाही तर ते सुरू होण्यापूर्वीच झालेली असावी। बरोबर ऐकलं तुम्ही। बघा, आपलं हे जे युद्ध आहे ते शैक्षणिक युद्ध आहे। प्रत्येक पालकाचं हे स्वप्न आहे की माझ्या मुलाचं ऍडमिशन हे जवाहर नवोदय विद्यालयात झालं पाहिजे किंवा 5वीला शिष्यवृत्तीमध्ये माझा मुलगा हा पात्र झालाच पाहिजे। आपल्या हातामध्ये वेळ आहे, सुट्यांचे दिवस आहेत, तर अशा वेळेला आपण थोडी थोडी तयारी केली तर बिघडणार कुठे आहे। मग काय करता येऊ शकतं, तर आपल्याला बेसिक कन्सेप्ट इथे माहीत करून घेतल्या म्हणजे आपली पूर्वतयारी चांगली पूर्ण झालेली असेल। अभ्यासक्रम हा खूप मोठा असतो आणि या अभ्यासक्रमाला पूर्ण जर करायचं असेल तर तयारी करावी लागेल आतापासूनच। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या क्रिकेट ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। आणि विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी माहीत असाव्या लागणार आहेत त्या आता आपण इथे पाहणार आहोत। सुरुवातीला कोणत्या गोष्टी माहीत असाव्यात विद्यार्थ्याला, आपल्याला काय शिकायचं काय आहे, तर संख्या आणि संख्या पद्धती, नंबर अँड नंबर सिस्टीम्स आपल्याला शिकायची आहे। तर नंबर सिस्टीम एवढ्या सगळ्या काही नंबर सिस्टीम्स आहेत। यामध्ये पहिली आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं त्याची ओळख आपल्याला या व्हिडिओमध्ये करून घ्यायची आहे। नैसर्गिक संख्येला नॅचरल नंबर्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर, त्यानंतर पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स, समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर्स, विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर्स, मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर्स, संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर, परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स, त्यानंतर अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर्स आणि शेवटच्या आहेत वास्तव संख्या म्हणजे रियल नंबर्स। या 10 प्रकारची नंबर सिस्टीम्स आपल्याला असते आणि या 10 प्रकारच्या नंबर सिस्टीम्स वरती 2 ते 3 प्रश्न आपल्याला निश्चितच जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बनलेले दिसून येतात। 10 प्रकारची ही जी नंबर सिस्टीम्स आहे, ही जे प्रकार आहेत हे आपल्या विद्यार्थ्याला चांगले माहीत असावेत। आणि हे जर मुलांना यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस बघणं खूप गरजेचं आहे। पहिली गोष्ट आहे की आपल्याला अंक ओळख आणि लेखन त्याचं करता येणं गरजेचं आहे। सुरुवातीला संख्या जी आहे ती तयार होते कशी हे आपल्या मुलांना कळणं गरजेचं आहे। मग आपल्याकडे देवनागरी अंक आणि आंतरराष्ट्रीय अंक अशा 2 प्रकारे आपण संख्या लेखन करत असतो। देवनागरी म्हणजे आपण त्याला मराठी मधले जे काही अंक आहेत ते अंक म्हणतो। तर 0 1 2 3 पासून 9 पर्यंत एकूण असे आपल्याकडे फक्त 10च अंक आहेत। किती अंक आहेत? 10 अंक आहेत। हे विद्यार्थी बालमित्रांनो लक्षात ठेवा। त्यानंतर आंतरराष्ट्रीय मध्ये ते अंक तुम्हाला लिहिता येतात, यात काहीही अडचण येणार नाहीये। आता हे मुद्दामून का घेतलेलं आहे, कारण आपल्याला या अंकांची ओळख चांगली असणं गरजेचे आहे। कारण संख्या लहान मोठी संख्या बनवणे, संख्येतील तफावत फरक ओळखणे या गोष्टीमध्ये सुद्धा विद्यार्थी चुका करतात। म्हणून एकदम बेस पासून आपण घेत आहोत ते म्हणजे 10 अंकांची ओळख। 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे अंक जे आहेत या अंकांना चांगलं काळजीपूर्वक बघून ठेवा। 0 1 2 3 हे सगळे अंक आहेत आणि या अंकांपासून आपल्याकडे या पद्धतीच्या संख्या बनणार आहेत। उदाहरणार्थ 25 ही एक नंबर आहे आणि ही जी नंबर आहे म्हणजे ही जी संख्या आहे ही 2 डिजिट पासून म्हणजे 2 अंकांपासून बनलेली आहे। एक म्हणजे 2 हा डिजिट आणि दुसरा म्हणजे 5 हा डिजिट। या पद्धतीने आपल्याला संख्या ज्या आहेत त्या संख्या बनलेल्या दिसून येत आहेत। तर इथे 26 ही नंबर आहे म्हणजे अगेन 2 हा डिजिट वापरला आणि 6 हा डिजिट वापरलेला। टोटल आपल्याकडे 10 अंक आहेत आणि या 10 अंकांपासून वेगवेगळ्या अंकी संख्या आपण तयार करत आहोत। बरेचसे विद्यार्थी असे आहेत, ही रियालिटी आहे, चौथीचा विद्यार्थी असून सुद्धा त्याला 3 अंकी 2 अंकी संख्या पटकन ओळखता येत नाहीत। पालकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेची आहे। आपल्याला संख्या म्हणजेच नंबर्स या 1 अंकी असू शकतात, 2 अंकी असू शकतात, 3 अंकी असू शकतात। आता याला एकदम सोपं आपल्याला करायचं आहे आणि प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात हे सुद्धा पाहायचं आहे। बघा, 1 अंकी संख्येची सुरुवात होते 1 पासून आणि शेवट कुठे होतो, तर 9 ला शेवट होतो। म्हणजे 1 अंकी सर्वात लहान संख्या जर कोणती तर ती 1 आहे आणि सर्वात मोठी कोणती तर ती 9 आहे। हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे। 2 अंकी संख्येला सुरुवात झाली कुठपासून तर 10 पासून झालेली आहे, 10 पासून सुरुवात झालेली आहे। कारण
ही जी संख्या आहे 10, या संख्येमध्ये 1 आणि 0 असे 2 अंक आहेत. त्यानंतर 10च्या नंतर 11, 12, 13 या पद्धतीने आपण लिहित गेलो किंवा वाचत गेलो तर शेवटची संख्या आपल्याला मिळते ती म्हणजे 99. 99 ही 2 अंकी संख्या आहे. म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये लहानात लहान 2 अंकी संख्या असं जर विचारलं तर ती 10 होईल आणि मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती असं जर विचारलं तर ती 99 होईल. त्यानंतर 99च्या नंतर लगेच 100 येतात. पण 100 या संख्येमध्ये आपल्याला किती अंक आढळून येत आहेत तर 3 अंकांपासून ही संख्या बनलेली आहे. जरी हा 00 सारखा जरी वाटत असला तरी 0 हा 2 वेळा वापरलेला आहे. म्हणजे 1 0 0 असे 3 अंक आहेत आणि या 3 अंकांपासून 100 ही संख्या म्हणजे 100 ही नंबर्स इथे बनलेली आहे. बघा ही सगळ्यात लहान 3 अंकी संख्या आहे 100. 100 ही स्मॉलेस्ट 3 डिजिटची नंबर आहे. त्यानंतर आपण या संख्यांना वाचन करत जर गेलो तर 999 म्हणजे 999 ही सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या बनलेली दिसून येते. या 999 मध्ये आपण जर 1 जरी मिळवला तरी पुढची संख्या 1000 तयार होते, 1000 तयार होते. पण त्या 1000 मध्ये आपल्याला 4 अंक आहेत असं दिसून येतं, म्हणजे ही 4 अंकी संख्या आहे. त्यानंतर आपण या पद्धतीने 1001 1002 असं मोजत गेलो किंवा वाचत गेलो तर 9999 ही 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होते. त्यानंतर 5 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे 10,000. आता बघा इकडे असे विद्यार्थी ज्या वेळेला पुढे जातात ना त्यावेळेला त्यांना संख्या वाचन करणं कठीण जातं. पण यानंतर ते कठीण जाणार नाही, कारण संख्या वाचन कसं करायचं हेही याच व्हिडिओमध्ये शिकवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने. त्यानंतर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99,999 आणि या विद्यार्थ्यांना ज्या संख्या आहेत मिनिमम 8 अंकी संख्यांचं वाचन लेखन करता येणं गरजेचं आहे, ते पण अचूकपणाने कमी वेळेमध्ये. तरच आपलं मूल हे जवाहर नवोदय विद्यालय किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरू शकतं. कारण इथे एक एक गुण फार महत्वाचा आहे. जवाहर नवोदय विद्यालयाला फक्त 80 सीट असतात आणि या 80 सीट मध्ये आपला नंबर लागणं तेवढंच महत्वाचं आहे. चला आता पुढे जाऊयात. आपण 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा सगळ्या संख्या इथं पाहत आहोत आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना थोडीफार तरी ओळख झालेली असेल की अंक आणि संख्या यामध्ये काहीतरी फरक आहे आणि 1 अंकी संख्या बनवू शकते, 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा कितीही अंकी संख्या आपण बनवू शकतो. कारण संख्यांना कुठलंही लिमिट नाहीये, संख्या या कधीच संपणार नाहीयेत, त्यांना आपण म्हणतो अनंतम. चला पुढे जायचं आहे आपल्याला. आता मागे जे म्हटलं होतं की आपल्याला संख्या वाचन हे करताच आलं पाहिजे आणि ते याच व्हिडिओमध्ये करता आलं पाहिजे. संख्या कितीही मोठी असो तिचं वाचन आपल्याला करता येणं गरजेचं आहे. पण त्या अगोदर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर या पद्धतीने काही स्थानं असतात ते थोडेसे लक्षात ठेवा. काही स्थानं विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये बोलून तोंडपाठ झालेले आहेत, जसं की एकक दशक शतक सगळे विद्यार्थी समूहामध्ये म्हणतात, म्हणून आपलं हे मूल समूहामध्ये तेच म्हणत असतं. पण खरोखर त्या विद्यार्थ्यांना तेही कळणं गरजेचं आहे की खरोखर एखाद्या संख्येमध्ये अंकाचं स्थान नेमकं आहे कोणतं ते आता इथे शिकायचं आहे. तर बघा हे स्थान तुम्ही शाळेमध्ये म्हणता एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी. त्यालाच इंग्लिश मध्ये जर म्हणायचं असेल तर इंग्लिश मध्ये सुद्धा मुलं वारंवार उच्चार करत असतात, आपल्या घरामध्येही बोलतात, कारण ते स्कूलमध्ये या पद्धतीने बोलत आहेत. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक्स, 10 लॅक्स, देन क्रॉर अँड 10 क्रॉर. या पद्धतीने विद्यार्थी आपलं मूल हे बोलताना आपल्याला आढळून येतं, पण संख्या वाचनामध्ये ते नक्कीच चुकताना दिसून येतं. इथे एक संख्या दिलेली आहे विद्यार्थी बालमित्रांनो, यामध्ये या संख्येला तुम्ही काळजीपूर्वक जर निरीक्षण जर केलं तर या संख्येच्या सगळ्यात डाव्या बाजूला 9 हा अंक आहे आणि सगळ्यात उजव्या बाजूला 2 हा अंक आहे. मुळात हा 2 अंक जो आहे त्याचं स्थान हे एककचं स्थान आहे. त्यानंतर 3चं दशकचं स्थान आहे, 4चं शतक, 5चं हजार, 6चं 10,000 किंवा 10,000 असंही म्हटलं तरी चालेल, लक्षचं 7चं लक्ष, 8चं दशलक्ष, त्यानंतर 9चं कोटी
आणि इथे एखादी संख्या आपण एक ऍड जरी केली तरी ती 10 कोटी अशी संख्या इथे तयार होऊ शकते. म्हणजे हिचं वाचन कसं करायचं तेही तुम्हाला लगेच सांगणार आहे. फक्त मांडणी तुम्हाला जमली पाहिजे. सगळ्यात उजवीकडचा अंक जो आहे तो युनिट प्लेसला म्हणजे वन्सच्या प्लेसला येणार आहे. तर सगळ्यात डावीकडचा जो अंक आहे त्याचं स्थान नेमकं कुठे आहे ते फक्त बघणं गरजेचं आहे. पण क्रम मात्र आपला चुकला नाही पाहिजे. तर या पद्धतीने तुमच्या ज्या संख्या आहेत या संख्या तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. म्हणजे याची थोडीशी प्रॅक्टिस करा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी या पद्धतीने तुम्हाला संख्या इथपर्यंत जरी लिहिता आल्या 10 कोटी पर्यंत तरीही पुष्कळ आहे आणि तेवढ्या वाचन करता येणं हे आपल्याला गरजेचं आहे. तर संख्या वाचन करायचं कसं हे सुद्धा आता आपण इथे पाहणार आहोत. बघा, जसं की हा इथे एक ससा घर बांधत आहे. तुम्ही सुद्धा एखाद्या घरामध्ये राहता. आता घराचा आणि संख्या वाचनाचा नेमका संबंध कसा आहे तर इथे फक्त काळजीपूर्वक बघा. तुमचं एखादं घर जर असेल तर फॉर एक्झाम्पल हे तुमचं घर आहे. या घरामध्ये तुम्ही काय करता तर एखादा तुमचा असा काहीतरी हॉल असतो, तो मोठा असतो. इथे एक छोटंसं बेडरूम असतं, इथे बेडरूम असतं. म्हणजे तुमचा हॉल जो आहे तो हॉल हा मोठा असतो. आता हा हॉल आणि बेडरूम्स या गोष्टी लक्षात ठेवा. हॉल आणि तुमच्या घरातल्या खोल्या या गोष्टी इथे लक्षात ठेवा. हे इथे कामाला येणार आहे संख्या वाचनामध्ये. आता कसं कामाला येणार आहे तर बघा, मी काय सांगितलं तुम्हाला तर सगळ्यात उजवीकडचा जो काही अंक आहे तो असतो कुठे तर एककच्या स्थानावरती असतो. सगळ्यात महत्वाचं हेच आहे कारण हा अंक कोणत्या स्थानावर जाईल हे आपल्याला निश्चितच माहिती नाहीये. कारण कधी कधी आपल्याला 6 अंकी संख्या असेल, 7 अंकी संख्या असेल, 8 अंकी संख्या असेल, कधी 5 अंकी संख्या असेल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे आहे की सगळ्यात उजवीकडचा अंक हा आपल्याला डेफिनेटली माहिती आहे की तो एककच्या स्थानावर आहे. म्हणजे एकक, दशक आणि शतक हा तुमचा झाला काय तर हॉल. काय झाला हा तुमचा हॉल झालेला आहे. आणि विद्यार्थी बालमित्रांनो, 4थी मध्ये किंवा 5वी मध्ये तुम्ही जर शिकत असाल तर तुम्हाला 3 अंकी संख्या वाचन पटपट करता येणं गरजेचं आहे. आता या हॉलमध्ये संख्या आहे कोणती तर 678, 678 ही तुमची संख्या आहे. त्यानंतर तुमच्या रूम्सला सुरुवात होते. हा तुमचा झाला हॉल. आता तुमच्या रूम बनवायच्या 2-2च्या रूम बनवायच्या आहेत. किती रूम बनल्या 3 रूम बनलेले आहेत. म्हणजे हा एक बेड, हा एक बेडरूम आणि हा एक बेडरूम असे बेडरूम तुमचे बनलेले आहेत. बघा, एकक, दशक, शतक त्यानंतर हा जो बेडरूम आहे तो कशाचा आहे तर हजाराचा आहे. त्याला आपण काय म्हणतो थाउजंड्स असं म्हणतो इंग्लिश मध्ये. त्यानंतर हा जो रूम आहे तो लक्षचा म्हणजे लॅक्सचा रूम आहे आणि हा जो रूम आहे तो करोड म्हणजे सीआरचा रूम आहे. तर मग या पद्धतीने आपण एकदा काय केलं की विभाजन केलं. विभाजन केल्याच्या नंतर आता संख्या वाचन सोपं होतं. मुळात ही 2 अंकी संख्या 91 करोड 23,45,678 678 ही 3 अंकी संख्या पटकन ओळखता आली पाहिजे. तसेच आता आपल्याला इथे ही संख्या ओळखायची आहे. तर बघा, इथे तिघांचा एक, दोघांचा एक, दोघांचा एक. आता इथे म्हणाल की सर इथे एकच राहिला, राहू द्या त्याला एकट्याला सिंगल तसाच. मग काय सांगितलेलं आहे हा एकक, दशक, शतक हा कोणाचा हजाराचा, लक्षाचा, हा सीआरचा. म्हणजे 8,24,56,789 या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. त्यानंतर इथे एक संख्या दिलेली आहे. तिघांचा एक गट, दोघांचा एक गट, दोघांचा एक गट, दोघांचा एक गट. काय येणार आहे सीआर येणार आहे, लक्ष येणार आहे, इथे हजार येणार आहे आणि ह्या तिघांचा एक गट. म्हणजे 80 कोटी 34 लक्ष. आता इथे 01 आहे, 01 आहे मग एकच आहे ना, 1000 म्हणा 876. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या समोर अशी संख्या बनलेली तुम्हाला दिसते, अशी संख्या ज्या वेळेला तुम्हाला बनलेली दिसते हीच संख्या आपण इथे रिपीट अगेन घेऊयात. तर बघा, या तिघांचा मी तुम्हाला एक गट करायला सांगितला, यांचा एक गट करायला सांगितला, यांचा एक गट, यांचा एक गट. म्हणजे बेडरूम किती आहेत तर 3 आहेत. 3 आहेत म्हणजे करोडचाही गट आहे. 80 करोड 80 कोटी, त्यानंतर 34 लक्ष, त्यानंतर आता इथे एक आहे ना म्हणून 1000
आणि याला काय म्हणायचं 876. या पद्धतीने आपल्याला संख्या ज्या आहेत त्या ओळखता आल्या पाहिजेत. येतंय लक्षात. त्यानंतर पुढची नंबर आहे बघा, 3चा एक गट बनवला, या दोघांचा एक गट, दोघांचा एक गट, दोघांचा एक गट, म्हणजे 22 कोटी. आता इथे लक्षच्या ठिकाणी काही आहे का? नाही. मग त्याला काही रीड करण्याची गरज आहे का? नाही. 1900. या पद्धतीने आपल्याला संख्या वाचन करता आलंच पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीच्या संख्या ज्या आहेत त्या पालकांनी विद्यार्थ्यांना फक्त असे अंक जरी लिहून दिले तरी सुद्धा विद्यार्थ्यांना ते वाचन करता येणं गरजेचं आहे. अशा अंक जरी लिहून दिले तरी सुद्धा तिघांचा एक गट, दोघांचा एक गट, दोघांचा एक गट, म्हणजेच 80 कोटी 30 लक्ष 30,357. हा सराव करणं खूप गरजेचं आहे. बघा, या पद्धतीने तुम्ही संख्या वाचन विद्यार्थ्यांचं घरच्या घरी सुद्धा घेऊ शकता. आणि अंक लिहिणं तर तुमच्या बेटा आईला सुद्धा येतं, थोडी मोठी बहीण भाऊ असेल त्यांना सुद्धा येतं, किंवा तुम्ही सुद्धा असे अंक लिहून बघू शकता. तिघांचा एक गट, दोघांचा एक गट, दोघांचा एक गट, उरलेला एक जरी असेल त्याचा एक गट तयारच होतोय. म्हणजे इथे बेडरूमचे गट 3 आहेत, 7,50,00,000 आणि 350. इथे काही वाचायचं का? झिरोला काही वाचायचीच गरज नाहीये. हा सराव संख्या वाचनाचा करा, हे निश्चितच तुम्हाला कामाला येणार आहे. चला पुढे जायचंय आपल्याला. आता सुरुवात झालेली आहे. जे पहिल्या स्लाइड वरती तुम्ही पाहिलं होतं की नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्या याची व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. आणि खरोखर एवढ्या 10 प्रकारच्या संख्या बनवलेल्या आहेत, प्रत्येकाची ओळख आपल्याला असणं गरजेची आहे. तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? तुम्हाला नॅचरली जरी सांगितलं की अशा पद्धतीने या जादूगार इथे वस्तू मोजत आहे, काय सुरुवात करणार आहे तो, तर 1 2 3 4, जनरली आपणही 1 2 3 4 अशीच सुरुवात करणार आहोत. ती गोष्ट नैसर्गिक आहे. म्हणजे नॅचरली आपण काय करतो की कोणत्याही गोष्टी मोजायला सुरुवात केली तर तिची सुरुवात ही 1 पासून करतो, त्यानंतर जेवढ्या असतील तिथपर्यंत आपण तिला मोजत जाणार आहोत. म्हणजेच काय, तर नैसर्गिक संख्या म्हणजे वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या होय. आणि वस्तू मोजण्याची सुरुवात आपण 1 पासून करतो, म्हणून नैसर्गिक संख्येची सुरुवात सुद्धा 1 पासून होते. येतंय लक्षात. तर चला त्यानंतर काउंटिंग नंबर. आता जे इंग्लिश मीडियम वाले विद्यार्थी आहेत यांना सुद्धा डेफिनेशन माहित असणं गरजेचे आहे. काउंटिंग नंबर मीन्स नॅचरल नंबर. द नंबर्स फंडामेंटली यूज टू काउंट इज कॉल्ड एज अ नॅचरल नंबर. अशा नंबर्स की ज्या फंडामेंटली कशासाठी यूज होतात, तर काउंटिंग आयटम्स, वस्तू मोजण्यासाठी त्या यूज होतात. मग सुरुवात झाली कुठून? 1 पासून, 1 पासून सुरुवात झाली. 1 नंतर 2 3 4 5 6 7 8 9 10 कुठपर्यंत? तर अनंत पर्यंत. कुठपर्यंत? अनंत पर्यंत. आता हे काय आहे सर? तर हे अनंतचं चिन्ह आहे बेटा, साइन आहे, हे लक्षात ठेवा. कधी कधी असंही पेपरमध्ये येऊ शकतं. हे काय आहे? तर याला म्हणतात अनंत. याला म्हणतात अनंत. चला, हे जे आहे नैसर्गिक संख्या, या नैसर्गिक संख्या फक्त आपल्याला एवढी ओळख पाहिजे की त्या 1 पासून सुरू होतात आणि जातात कुठपर्यंत? अनंतपर्यंत. यावरचे आधारित प्रश्न सुद्धा आपण घेणारच आहोत, त्याची घाई करायची गरज नाही. फक्त आपल्याला नैसर्गिक संख्या त्या प्रश्नांच्या वेळेला काळजीपूर्वक आठवलं पाहिजे. नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या आम्ही वस्तू मोजण्यासाठी कामाला आणत असतो आणि त्याची सुरुवात होते 1 पासून, जातात त्या कुठपर्यंत? अनंतपर्यंत. हे कायमस्वरूपी फिट करून ठेवायचं डोक्यामध्ये. आणि त्यानंतर तुमचा कसा प्रश्न चुकतो तेही आपण बघूयात. चला पुढच्या गोष्टीकडे जायचं आपल्याला. आता पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. होल नंबर म्हणजे वेगळं दुसरं काही नाहीये, तर त्या नैसर्गिक संख्यांकडे हा हत्ती घेऊन आलेला आहे 0. काय घेऊन आला? 0. आता हा 0 जो आहे तो शोधला मुळात
आपले भारतीय गणिततज्ञ आर्यभट्ट यांनी. कोणी शोधला? आर्यभट्ट यांनी खऱ्या अर्थानं शोधला. म्हणजे या शून्याचा वापर आपल्या गणितामध्ये करायला त्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली. आणि मग शून्य आणि नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या वेळेला नैसर्गिक संख्या म्हणजे काय, नॅचरल नंबर म्हणजे काय, तर आपण बघितलं की ज्या 1 पासून सुरू होतात सर अनंतपर्यंत जातात. पण ज्या संख्या आता 0 पासून सुरू होतात आणि अनंतपर्यंत जातात म्हणजे 0 1 2 3 4 या पद्धतीने जर असेल तर याच संख्यांना काय म्हणायचं आहे, तर पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स. यांना म्हणायचं आहे पूर्ण संख्या, होल नंबर. मग आता तुम्ही म्हणाल की नैसर्गिक संख्यामध्ये आणि पूर्ण संख्यांमध्ये फरक आहे तरी काय सर? थोडासाच फरक आहे. नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरू होतात अनंतपर्यंत जातात. पूर्ण संख्या या 0 पासून सुरू होतात आणि अनंतपर्यंत जातात. तुम्हाला मी जर इथे प्रश्न विचारला सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण 0 ही नैसर्गिक संख्या नाहीये. 0 ही नैसर्गिक संख्या नाहीये. पण आता तुम्हाला मी प्रश्न असा विचारला, सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या असू शकतात का? हो, असू शकतात. तर या नैसर्गिक संख्या आहेत आणि 0 जर त्यामध्ये ऍड केला तर ती पूर्ण संख्या तयार होते. येतंय लक्षात? चला, हे फक्त लक्षात ठेवा, याचा खूप उपयोग आपल्याला पुढे चालून होणार आहे. त्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या. त्याला इंटिजर्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आता इंटिजर्स म्हणजे काय, तर तुम्ही पाहिलं असेल कधी कधी आम्ही इथून पाहिलं सर हे 0 पासून इकडे इकडे गेलं ना तर ह्या पूर्ण संख्या आहेत. इथून जर पाहिलं ना 1 पासून अनंतपर्यंत या नैसर्गिक संख्या आहेत. पण कधी कधी आम्हाला असंही दिसतं की -1 -2 अशाही संख्या आहेत. हो आहेत. आणि ज्या वेळेला 0 पासून इकडे यांना म्हणतात धन पूर्णांक, यांना म्हणतात ऋण पूर्णांक. म्हणजे हे आहेत निगेटिव्ह, हे आहेत पॉझिटिव्ह. आता हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह धन ऋण हे शब्द लक्षात ठेवा बेटा. हे कामाला येणारे शब्द आहेत. का कामाला येणारे आहेत? कारण आपल्याला या पूर्णांक संख्येवरती प्रश्न विचारले जातात. तर बघा, पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर धन संख्या. धन म्हणजे कोणत्या, तर अशा संख्या 1 2 सगळ्या या ज्या नैसर्गिक संख्या आहेत ना त्या आहेत धन पूर्णांक. धन संख्या. त्यानंतर ऋण संख्या. ज्या वेळेला असं वजाचं साईन लागतं ना एखाद्या संख्येच्या अगोदर त्याला म्हणायचं ऋण संख्या. 0 तुम्हाला आता माहीतच झालेला आहे, हा आमचा 0 आहे, आर्यभट्ट यांनी वापरलेला 0. म्हणजे पूर्णांक संख्या कशा बनतात, तर सगळ्या धन संख्या 0 आणि सगळ्या ऋण संख्या ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्या बनतात पूर्णांक संख्या. मग आता या पूर्णांक संख्या किती आहेत आम्ही पाहिलं. नैसर्गिक संख्या अनंत आहेत, पूर्ण संख्या अनंत आहेत. पूर्णांक संख्या सुद्धा मग कशा असणार आहेत, अनंत असणार आहेत. म्हणजे या इकडे जात असताना सुद्धा त्या अनंतपर्यंत जातात, इकडे सुद्धा अनंतपर्यंत जातात. येतंय लक्षात? आणि या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं, पूर्णांक संख्या म्हणायचं. त्यांनाच इंटिजर्स असं म्हणायचं. इंटिजर्स कसे कसे असू शकतात, तर निगेटिव्ह असू शकतात का, यस. 0 असू शकतो का, यस. पॉझिटिव्ह इंटिजर्स, यस. म्हणजे इंटिजर्स मध्ये ऋण संख्या 0 आणि धन संख्या यांचा समावेश होतो. हे इथे काळजीपूर्वक लक्षातच ठेवा. काय काय पाहिलं, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांची ओळख आपण इथे करून घेतलेली आहे. आता आपल्याला पाहायचा आहे समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर. समसंख्या अतिशय सोपा भाग आहे, पण इथे सुद्धा विद्यार्थी कधी कधी चुका करताना दिसून येतात. बघा, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जाणे हा शब्द विद्यार्थ्यांना खूप त्रासदायक होतो बरं. निशेष. निशेष म्हणजे ज्या वेळेला बेटा बाकी 0 राहते त्याला म्हणायचं निशेष. ज्या वेळेला ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. इंग्लिश मध्ये जर पाहायचं असेल, an integer that is exactly divisible by 2.
असा इंटिजर्स की त्याला 2 ने डिवाइड केलं, रिमाइंडर काय राहणार आहे? 0 राहणार आहे. किंवा एक सोपं लक्षात ठेवा, आपण एकक दशक बघितलं की नाही, आणि मी तुम्हाला लक्षात कोण ठेवायला सांगितला? एकक लक्षात ठेवायला सांगितला. या एककच्या जाग्यावरती जर 0, 2, 4, 6, 8, आता हे 5 अंक आहेत. आपल्याकडे टोटल अंक आहेत किती बेटा? 10. आठवा जरा. तर त्यापैकी जर समजा 0, 2, 4, 6, 8 हे अंक लक्षात ठेवायचे आहेत, आणि हे जर तुम्हाला त्या एकक स्थानावर दिसले, युनिट प्लेसला दिसले, समजायचं ती कशी संख्या आहे? समसंख्या आहे, इव्हन नंबर आहे. मग बघा बरं, आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर 2 ही समसंख्या आहे का? हो आहे. आणि ही पहिली समसंख्या आहे 2. पहिली समसंख्या कोणती? 2. मग त्याच्या पुढची समसंख्या कोणती येईल? तर बरोबर 4 येईल. त्यानंतर 6, त्यानंतर 8, त्यानंतर 10, त्यानंतर कोणती येईल बेटा? 12, 14, 16, 18, 20. हे कुठपर्यंत चालेल सर आमचं? कुठपर्यंत म्हणजे याला लिमिट नाहीये, हे कधीही संपणार नाही. जशा नैसर्गिक संख्या अनंत आहेत तशा या समसंख्या सुद्धा अनंत आहेत. येतंय लक्षात? म्हणजे आम्ही इथे काय पाहतो? एकक स्थानावर कोण आहे. एकक स्थानावर जर 0 असेल सम आहे, एकक स्थानावर 2 असेल सम आहे, एकक स्थानावर 4 सम, एकक स्थानावर 6 सम, एकक स्थानावर 8 सम. मग मला सांगा तुम्ही, तर केवढीही संख्या तुम्ही जरी लिहिली या पद्धतीने, तरी तुम्ही एका नजरेमध्ये ओळखाल की नाही ती सम आहे का? काय पाहणार तुम्ही? एककचं स्थान म्हणजे युनिट प्लेस पाहणार तुम्ही. काय पाहणार? युनिट प्लेस. युनिट प्लेसला काय आहे? 0 आहे. आणि 0 जर एकक स्थानावर असेल, युनिट प्लेसला असेल, तर ती संख्या कशी ठरते? समसंख्या ठरते. येतंय लक्षात? म्हणजे आपल्याला समसंख्या म्हणजे काय हे काळजीपूर्वक बेटा माहित असणं गरजेचं आहे. आता ज्या वेळेला आता तुम्ही इकडे तिकडे फिरणार आहात, कुठेतरी लग्नाला जाणार आहात, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या घरची मोटरसायकल असते किंवा एखादी गाडी असते, आणि त्या गाडीचा नंबर असतो या पद्धतीने, असा 4 अंकी नंबर आहे, हा नंबर प्लेटवर असलेला नंबर आहे. मग ही संख्या सम आहे की विषम आहे? टाका नजर तिथे. जर इथे 4 आहेत म्हणजे ती संख्या कशी आहे? इव्हन आहे. म्हणजे कशी आहे? सम आहे. दुसरी तुम्हाला एखादी गाडी दिसली, त्या गाडीचा नंबर असा आहे उदाहरणार्थ, मग ती समसंख्या आहे का? हो आहे. या पद्धतीने आपण ज्या वेळेला इतर ठिकाणी जातो त्यावेळेला समसंख्या विषम संख्यांचाही अभ्यास आपला बेटा होत राहतो. पुढे जाऊया. विषम संख्या म्हणजे काय? त्यांना इंग्लिश मध्ये म्हटलं जातं ऑड नंबर्स. काय म्हटलं जातं? ऑड नंबर्स. विषम संख्या म्हणजे अशा पूर्ण संख्या असतात ज्यांना 2 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे बाकी 1 उरतो. आता हे निशेष काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी इथे सांगून ठेवतो. ऑड नंबर्स आर इंटिजर्स that do not divisible by 2 leaving a remainder of 1. फॉर एक्झाम्पल मी तुमच्या समोर इथे एक संख्या घेतो, 13 एक संख्या घेतली, आणि या व्याख्येनुसार जर आपल्याला जर जायचं असेल, तर जर आपण या 13 ला 2 ने जर पूर्ण भाग देण्याचा प्रयत्न केला तर बेसकम 12 होतात. भागाकार येतो ना बेटा तुम्हाला? येत नसेल सराव करायचा आहे. 13 मधून 12 वजा केल्याच्या नंतर काय उरणार आहे? तर 1 उरणार आहे. म्हणजे 13 ही कशी संख्या आहे? तर ती विषम संख्या आहे. कशी आहे? विषम संख्या आहे. तिलाच इंग्लिश मध्ये ऑड नंबर म्हटलं जातं. मग सर तुम्ही तिथे सांगितलं होतं की एकक स्थानावर 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असले तर त्या समसंख्या असतात. म्हणजे यांच्या एकक स्थानावर काय असणार आहे? तर लक्षात घ्या, विषम संख्येच्या एकक स्थानावर ते राहिलेले अंक असतात. राहिले कोणते? आपल्याकडे टोटल अंक किती आहेत? 10 आहेत. 0, त्यानंतर 1, 2 कुठे असणार? समच्या ठिकाणी. राहिला 3, 4 कुठे असणार? समच्या ठिकाणी. 5, 6 कुठे असणार? समच्या ठिकाणी. 7, 8 समच्या ठिकाणी. 9
हे 5 अंक जर एकक स्थानावर दिसले बेटा तुम्हाला, समजून जायचं ती संख्या कशी आहे, विषम संख्या आहे. मग तुमची संख्या किती का मोठी असेना, ही संख्या कशी आहे बघा. युनिट प्लेसला वन्सच्या प्लेसला जर तुम्ही पाहिलं तर 5 आहे, म्हणजे ही संख्या कशी आहे, विषम आहे. पुन्हा एकदा तुम्ही कुठेतरी लग्नात वगैरे गेले किंवा एखाद्या कार्यक्रमाला जर गेले तर तिथे तुम्हाला एखादी गाडी दिसली आणि त्या गाडीचा नंबर हा आहे, तर एकक स्थानावर कोण आहे, 9 आहे. आणि 9 हा विषम संख्येच्या युनिट प्लेसला असतो, वन्सच्या प्लेसला असतो, एकक स्थानावर असतो, म्हणजे या गाडीचा नंबर ऑड आहे. आता काय करायचं बेटा, तुम्ही एखाद्या मॉलच्या ठिकाणी गेलात किंवा लग्नाच्या ठिकाणी गेलात, गाड्या उभ्या दिसल्या, सहज नजर गेली, सम आहे की विषम आहे, सम आहे की विषम आहे, हे मात्र मनातल्या मनात काय करायचं, सुरू ठेवायचं आणि चालायचंय पुढे. मूळ संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो. ज्या संख्येला, आता बघा मी आत्ताच पाठीमागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला म्हटलं, तुम्हाला भागाकार येणं गरजेचं आहे, डिव्हिजन येणं गरजेचं आहे. येत नसेल तर त्याची प्रॅक्टिस आपली होणार आहे, पण थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्या लागतात. येत आहे लक्षात. ज्या संख्येला फक्त एक आणि ती संख्या म्हणजे ती म्हणजे इटसेल्फ दिलेली जी काही असेल ती, या दोनच संख्यांनी निशेष भाग जातो, तिला मूळ संख्या असं म्हणतात आणि तिलाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्राईम नंबर. प्राईम नंबर इज अ नॅचरल नंबर. प्राईम नंबर ही कशी असते, नॅचरल नंबर असते, ती ग्रेटर दॅन 1 असते अँड दॅट एक्झॅक्टली टू डिस्टिंक्ट पॉझिटिव्ह डिव्हिजर्स 1 अँड इटसेल्फ. तिचे दोनच काय असतात, डिव्हिजर्स असतात, एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती इटसेल्फ. फॉर एक्झाम्पल मी तुमच्या समोर इथे एक नंबर घेतलेली आहे 31. 31 ही प्राईम नंबर आहे का, बघा तुम्ही कोणतीही जरी नंबर निवडली तरी ती 1 ने काय असणार आहे, कंप्लीट डिव्हिजिबल असणार आहे. या 31 ला जर तुम्ही 1 ने डिवाइड करण्याचा प्रयत्न केला तर 1 3 जार 3, देन इथे 1 घेतला, 1 1 जार 1, म्हणजे रिमाइंडर काय राहिला तुमचा, तर 0 राहिलेला आहे. म्हणजे ही जी नंबर आहे 31 ही 1 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहे आणि या नंबर सिस्टीम मधली कोणतीही नंबर असू द्या ती 1 ने कंप्लीट डिव्हिजिबल असते, 1 ने कंप्लीट डिव्हिजिबल असते. चला त्यानंतर आता हे जे 31 आपण निवडले होते, या 31 ला 31 ने डिवाइड करता येतं का, यस करता येतं. 31 1 जार 31, रिमाइंडर राहिला काय, तर 0 राहिलेला आहे. म्हणजे या 31 चे डिव्हिजर्स म्हणजे अवयव कोणते आहेत, तर 1 आणि 31 हे दोनच अवयव आहेत. इतर कोणत्याही संख्यांनी या 31 ला आपण कंप्लीट डिवाइड करू शकत नाही. अशा संख्यांना काय म्हणायचं, मूळ संख्या किंवा त्यालाच प्राईम नंबर इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो. आणि बेटा आपल्याला 5वी साठी स्कॉलरशिपला असेल किंवा नवोदयला असेल, या संख्या तोंडपाठच असाव्या लागतात. या आहेत 1 to 100 पर्यंतच्या सगळ्या प्राईम नंबर मूळ संख्या आणि त्या कोणत्या आहेत, तर 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 या संख्या आपल्याला माहीतच असणं गरजेचे आहेत आणि यांचा वारंवार उल्लेख आपल्या या व्हिडिओमधून होणारच आहे आणि त्या संख्या परीक्षेच्या अगोदर तुमच्या नक्कीच काळजीपूर्वक पाठ होतील, कारण त्या खूप ठिकाणी आपल्याला कामाला येणाऱ्या आहेत. पुढे जायचं आहे संयुक्त संख्या. मूळ संख्या बघितलं त्याच्या विरुद्ध असतात संयुक्त संख्या. तिथे फक्त काय होत होतं, 1 ने आणि तीच संख्या यांनीच फक्त काय जात होता, तर पूर्ण भाग जात होता. पण या संयुक्त संख्येमध्ये तसं होत नाही. तर उदाहरणार्थ आपण एक संख्या निवडली 20, या 20 ला 1 ने भाग देऊ शकता का, हो सर आम्ही नक्कीच देऊ शकतो. 20 ला 20 ने पूर्ण भाग जाईल का, हो जाईल सर, आम्ही 20 ला 20 ने पूर्ण भाग देऊ शकतो. त्यानंतर अशा काही संख्या आहेत का दुसऱ्या, जसं की 20 ला 2 ने भाग जाईल का पूर्ण, हो जातो सर.
हे बघा दोननेही पूर्ण भाग गेला. म्हणजे या 20चे जर आपण अवयव जर पाहिले बेटा तर 20ला 1ने भाग जातो 2ने जातो का हो निशेष भाग जातो 4नेही जातो का हो जातो. तुम्ही देऊन बघा 5नेही जातो का हो जातो 10नेही जातो का हो जातो आणि 20नेही जातो का हो जातो. म्हणजे ही जी 20 ही जी संख्या आहे हिला काय आहेत वेगवेगळे अवयव आहेत. वेगवेगळ्या अवयवांनी तिला निशेष भाग जाऊ शकतो वेगवेगळ्या संख्यांनी तिला भाग जाऊ शकतो. ज्या वेळेला अशा संख्या असतात त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कंपोजिट नंबर्स. आता व्याख्या बघा व्याख्या का लक्षात ठेवायच्या आहेत. कधीतरी एखादा प्रश्न व्याख्येवरच बनून जातो आणि विद्यार्थ्यांना नेमकी ती डेफिनेशन माहीतच नसते. तर ज्या नैसर्गिक संख्येला 1 आणि ती स्वतः संख्या या व्यतिरिक्त अन्य संख्येनेही आता 1 आणि ही संख्या म्हणजे 20 अन्य संख्या म्हणजे या संख्यांनीही निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय तर निशेष म्हणतात बेटा याला ज्या वेळेला बाकी राहते 0 0. द नंबर ग्रेटर दॅन 1 अशी नंबर ती ग्रेटर आहे कोणापेक्षा 1 पेक्षा. दॅट हॅव मोर दॅन 2 फॅक्टर्स 2 पेक्षा अधिक फॅक्टर आहे. 1 तर फॅक्टर आहे 2 तर फॅक्टर आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा 2 4 5 10 हे सुद्धा 20 चे फॅक्टर्स आहेत. म्हणून ही जी 20 निवडलेली जी नंबर आहे ती कशी आहे तर ती संयुक्त संख्या आहे कंपोजिट नंबर आहे. मग सगळ्यात छोटी कंपोजिट नंबर आहे 4 आणि 6 ही कंपोजिट आहे का हो आहे. 8 ही आहे का आहे. 10 ही आहे का आहे. 15 ही आहे का आहे. तर आपल्याला मूळ संख्या संयुक्त संख्या या सुद्धा ओळखता येणं गरजेचे आहे. इथपर्यंतच्या संख्या तर आपल्याला काळजीपूर्वक येणंच गरजेचे आहेत. आणि पुढचा एक प्रकार आहे तो म्हणजे परिमेय संख्या रॅशनल नंबर. यावरतीही काही प्रश्न बनलेले आपल्याला दिसून येतात आणि इथे मुलांच्या खूप साऱ्या चुका होतात पण याचा डिटेल्स व्हिडिओ सुद्धा आपल्या YouTube चॅनलला आपण घेतलेला आहे आणि यावरती आणखी सुद्धा क्वेश्चन आन्सरिंग तुम्हाला मिळणारच आहे. पण परिमेय संख्या म्हणजे काय तर रॅशनल नंबर म्हणजे काय हे काळजीपूर्वक फक्त समजून घ्या. इथे परिमेय संख्या रॅशनल नंबर म्हणजे अशी नंबर की जी व्यक्त केली जाते किंवा व्यक्त म्हणजे लिहिली जाते P/Q च्या स्वरूपामध्ये. आता इथे मुलं खऱ्या अर्थानं गोंधळून जातात कारण सगळ्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये असं लिहून दिलेलं असतं आणि याला म्हणायचं अंश याला काय म्हणायचं अंश असं सांगितलं जातं. याला काय म्हणायचं छेद आणि मुलं कन्फ्यूज होतात की इथं तर सगळेजण सांगतात की संख्या लिहायच्या 1 2 3 4 आणि हा काय नेमका प्रकार आहे तर अंश आणि छेद हे आलं कुठून सगळं. बेटा इथे काही गोंधळ करायचा नाहीये किंवा गोंधळून जायचं नाहीये. ही संख्या जी आहे ना ही परिमेय संख्या आहे आणि परिमेय संख्या बनत असताना नेमकी बनते कशी तर यामध्ये अशा वेगवेगळ्या संख्या एकत्र केल्या जातात. उदाहरणार्थ आपण इथं लिहिलं 7 आणि इथं लिहिले 5. 7 लिहिले आणि 5 लिहिले. ही एक संख्या या दोघांनी मिळून जी संख्या तयार होते हिला एक संख्या म्हटलं जातं आणि अशा संख्येला म्हणायचं परिमेय संख्या. या अशाच लिहिलेल्या असतात. मग आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही जर असं जर लिहिलं ही 31 आहे हिला एक परिमेय करता येईल का. करता येईल ना काही अडचण नाहीये. कोणतीही संख्या जरी असेल तर तिच्या छेदस्थानी 1 असतो. एक हा आहे याचा अर्थ काय आहे की 1 हा 31 ला भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतो. 1 ने जर 31 ला भाग दिलं तर मागच्या उदाहरणाप्रमाणे तुम्ही बघितलं असेल की त्याचं उत्तर हे किती येतं 31च येतं. सर मग जर हा 1 हा 31 ला भागाकाराच्या स्वरूपात आहे मग हा 5 हा 7 ला भागाकाराच्या स्वरूपात आहे का हो आहे. म्हणूनच याला काय म्हटलं जातं वरची जी संख्या असते या वरच्या संख्येला म्हटलं जातं अंश. काय म्हटलं जातं अंश आणि खालच्या संख्येला काय म्हटलं जातं तर छेद असं म्हटलं जातं. तर काही संख्या जसं की 12/5 ही काय आहे परिमेय संख्या आहे. म्हणजे P/Q म्हणजे याला P म्हणा याला Q म्हणा काही अडचण नाहीये पण याला अंश आणि छेद हे लक्षात ठेवा. अंश म्हणजेच न्यूमरेटर छेद म्हणजे डिनॉमिनेटर हे लक्षातच ठेवा. आणि या स्वरूपामध्ये ज्या संख्या लिहिल्या जातात त्यांना म्हणायचं आहे परिमेय संख्या रॅशनल नंबर. आता या रॅशनल नंबर ज्या आहेत या सर्वसामान्यपणाने जशा बाकीच्या नंबर्स आपल्याला आढळून येतात तशा या सर्वसामान्यपणाने आपल्याला दिसून येत नाही. मग आता दिसून येत नाही मग आम्ही करायचं काय सर तुम्हीच लिहा तुमच्या मनानं.
ही आहे का परिमेय संख्या तर आहे, ही आहे का परिमेय संख्या तर आहे, ही आहे का परिमेय संख्या तर आहे. अशा तुमच्या मनानं संख्या लिहायच्या आणि मग याला वाचन करायचं. 1/3, 7/5, 6/9. वरच्याला काय म्हटलं अंश म्हटलं, खालच्याला काय म्हटलं छेद म्हटलं. अशी प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे आणि यावरती प्रश्न बनतात, कारण या संख्यांचे सुद्धा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपल्याला करावे लागतात. येते लक्षात. म्हणून आपल्याला या परिमेय संख्या माहित असणं गरजेच्या आहेत. पुढे आहे अपरिमेय संख्या. यावरती तुम्हाला एक ओळख असणं गरजेचे आहे. प्रश्न तुम्हाला निश्चितच यावरती एवढ्या स्वरूपात बनत नाहीत, पण मात्र एखाद्या वेळेस परिमेय आहे की अपरिमेय आहे हे ओळखायला सांगू शकतात. आता यामध्ये नेमका फरक काय आहे हे जरा समजून घ्या. परिमेयमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये व्यक्त करता येते, पण इथे मात्र ही P/Q च्या स्वरूपात व्यक्त करता येत नाही. म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये ही अपरिमेय संख्या म्हणजेच इरॅशनल नंबर व्यक्त करता येत नाही, लिहिता येत नाही. त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. आणि या संख्या अशा असतात, पूर्ण वर्ग संख्यांची मुळे ही अपरिमेय संख्या असतात. म्हणजेच इथे √2. आता हे तुम्हाला थोडंसं आता जड जाईल बेटा, पण हळूहळू कळेल. म्हणजे वर्गमुळात 2 या संख्येचं उत्तर काय येतं तर 1 दशांश चिन्ह 41, 42, 13, 56 हे सुरूच राहतंय, कधी संपत नाहीये, असं उत्तर येतं. यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. √3 ही अपरिमेय संख्या आहे. √4 ही अपरिमेय संख्या नाही. का नाहीये? कारण या √4 चं वर्गमूळ आहे बेटा 2 आणि 2 ही संख्या आपण 2/1 या स्वरूपामध्ये अंश आणि छेद या स्वरूपामध्ये काय करू शकतो तर व्यक्त करू शकतो. म्हणून ही अपरिमेय संख्या नाही. म्हणून तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की अपरिमेय पुढीलपैकी कोणती परिमेय आहे अपरिमेय आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण डिटेल्स मध्ये घेणार आहे. फक्त आपल्याला इथे संख्यांची ओळख होणं हे आपलं पहिली प्रायोरिटी या व्हिडिओची होती, की आपल्याला 10 प्रकारच्या संख्या आम्हाला पटपट ओळखता आल्या पाहिजेत. त्यानंतर वास्तव संख्या शेवटचा प्रकार आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला तयार होतात वास्तव संख्या. संख्या रेषेवर या सगळ्या संख्या आपण धनसंख्या, ऋण संख्या, त्यानंतर शून्य दाखवू शकतो, परिमेय संख्या आपण दाखवू शकतो. तर वास्तव संख्या म्हणजे काय तर ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत यांना एकत्र केलं तर वास्तव संख्या तयार होतात. उदाहरणार्थ 1/3 हे काय आहे परिमेय आहे. √3 ही अपरिमेय आहे. या सगळ्या संख्यांचा समूह म्हणजेच काय तर वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे सगळ्या संख्या ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्यांना म्हटलं जातं रियल नंबर्स. अशा पद्धतीने संख्यांची ओळख आपण पाहिलेली आहे. जर आपल्याला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2027 ची चांगली तयारी करायची असेल आपण 7218047211 या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जर तुम्हाला खरोखर जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करायची असेल तर या नंबरवरती नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता. काही अडचण असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.